आपल्या जाधव इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। खूप दिवसांनी मी तुमच्या भेटीला आलेली आहे आणि सगळ्यात आधी मला तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानायचे, कारण की काही 2 आठवड्यापूर्वीच आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। तर सर्व आपल्या सबस्क्रायबर, आपल्या यूट्यूब फॅमिलीचे, आमच्या जाधव परिवाराकडनं खूप खूप धन्यवाद। तर असंच प्रेम तुमचं आमच्यावर असू द्या आणि आपल्या व्हिडिओजला तरी अजून देखील तुम्ही भरपूर प्रतिसाद देत आहात, त्यासाठी तुमचे खरंच धन्यवाद। कारण की तुम्हाला तर माहितीच आहे गेले 2-3 महिने झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले नाहीयेत आणि ते का आले नाहीत किंवा आम्ही कुठल्या गोष्टींमध्ये बिझी होतो, तर सगळं म्हटलं आज थोड्याशा गप्पा मारूयात तुमच्याबरोबर, थोड्या गोष्टी तुमच्यासोबत आज शेअर करूयात। तर चला मग, आता हे नाहीयेत, मी आता जस्ट ऑफिसवरनं आले आणि शौर्यला स्कूलमधनं पिकअप केलं। आता वाजतायत 4 वाजत आलेत आता आणि शौर्यला म्हटलं चल जरा आज आपण व्हिडिओ शूट करूयात, कारण की आता मला पण सवय राहिलेली नाहीये ह्या गोष्टींची, कारण की बरेच मध्ये गॅप पडलाय ना आता। पण म्हटलं चला आज काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूयात। तर शौर्य पण रेडी झाला आता, ऍक्च्युली शौर्यानेच कॅमेरा होल्ड केलाय। शौर्य तू हाय करू शकतो तिकडनं, हॅलो। आणि चला मग बघूयात, आता हे येतील 5 वाजता आणि ते आल्यानंतर ते पण ह्याच्यामध्ये हे होतील, त्यांना पण घेईनच मी गप्पा मारायला तुमच्यासोबत। तर आणि काय तर बरेच दिवस काय होत होतं ना की आमचे व्हिडिओ येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे, जे आपले जुने सबस्क्रायबर खूप पूर्वीपासून आपले व्हिडिओज बघतात त्या सर्वांना तर माहीतच आहे की आम्ही इकडे वेगवेगळ्या सोशल वर्कमध्ये पण म्हणजे बिझी असतो, त्यामध्ये असतो आणि त्यानंतर कसं होतं ना जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्यामुळे तिकडे पण काही कमिटमेंट असतात, त्यामुळे इथं हे व्हिडिओसाठी थोडासा वेळ काढणं कठीण होत होतं आमच्यासाठी। पण आता सगळ्या गोष्टीतनं आम्ही थोडं फ्री झालेलो आहे आणि आता गणपती पण आता जस्ट संपलेले आहेत, गणपतीच्या तयारीत होतो आम्ही महिनाभर। त्याच्या आधी आम्ही आपला ह्यापूर्वी एक व्हिडिओ आलेला आहे आमचा संगमचा, तर त्यासाठी आम्ही डान्स प्रॅक्टिस करत होतो 4 महिने। तर तिथे दर शनिवार रविवार आम्हाला डान्स प्रॅक्टिस करण्यासाठी जायला लागायचं, त्यामुळे वीकेंड आमचे असेच जात होते। कारण की ज्यावेळी मी व्हिडिओ बनवायचे तर त्यावेळी मी ट्राय करायचे की वीकेंडला काहीतरी नवीन गोष्ट तुम्हाला तुमच्या भेटीला घेऊन येण्याचा, किंवा शनिवार रविवार आम्ही कुठली तरी एखाद्या नवीन ठिकाणी जायचो, त्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करायचो। आणि मागे आई बाबा पण होते तर त्यावेळी ते होते, त्यानिमित्ताने आमचं असं फिरणं पण व्हायचं। बरेचसे आम्ही इथले वेस्टर्न ऑस्ट्रेलियातले ठिकाणी आम्ही फिरलो आणि त्यानिमित्ताने ते ठिकाणं तुम्ही पण आपल्या व्हिडिओच्या मार्फत पाहिली। तर आता ते नाही आहेत आणि इतर गोष्टीमध्ये आम्ही बिझी होऊन गेलो, त्याच्यामुळे मग काय व्हिडिओ रेग्युलर पोस्ट करणं किंवा शूट करणं ह्या गोष्टी होतच नव्हत्या। मध्यंतरी भरपूर नवनवीन गोष्टी घडत होत्या, पण ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं, पण असं काही हरकत नाही। आता इथून पुढे आम्ही जसं जमेल तसं प्रयत्न करत राहू आणि तुमच्या भेटीला येत राहू आणि माझ्यापेक्षा जास्त डिटेल हे तुम्हाला सांगतीलच की कुठल्या गोष्टींमध्ये आम्ही व्यस्त होतो काही दिवस। तर चला मग, आता मी थोडं म्हटलं की गार्डनमध्ये आपले गार्डनचे पण अपडेट मी तुम्हाला देईलच। तर मागे फ्रंट यार्डमध्ये काय काय मी भाजीपाला लावलेला आहे आणि ते फ्रंटमध्ये पण काय काय लावलेलं आहे फ्रंट यार्डमध्ये, ते पण दाखवते मी तुम्हाला। तर चला पाहूयात आपण। तर इथे हे पाहू शकता, इथे मी मेथी लावलेली आहे आणि आपल्या म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या इथे ऑस्ट्रेलियामध्ये ना बऱ्याचशा आपल्या ज्या इंडियन व्हेजिटेबल्स असतात त्या अवेलेबल नसतात, त्यामुळे मग मी काय करत असते, माझ्याकडे तशी आणायचे भरपूर जागा आहे, म्हणजे आपल्या घराचं फ्रंट यार्ड पण मोठं आहे आणि बॅक यार्ड तर तुम्हाला माहितच आहे, मी वेगवेगळ्या फळांची, फुलांची, परत वेगवेगळे मी व्हेजी गार्डन केलेलं आहे, तर तिथं मी वेगवेगळे व्हेजिटेबल्स लावत असते। आणि त्यामुळे मग म्हटलं की आता मी ह्या सीझनमध्ये पर्टिक्युलरली जेव्हा स्प्रिंग इकडे सुरू होतं ऑगस्टमध्ये वगैरे, तर मी त्यावेळी अशी नाही का वेगवेगळ्या भाजीपाला लावत असते, कारण की छान वेदर असतं, जास्त ऊन नसतं, थंडी नसते, त्यामुळं जेवढं सूर्यप्रकाश पाहिजे झाडांना तेवढा इनफ मिळतो त्यावेळी, त्यामुळे मग छान भाजीपाला पण येतो ह्या सीझनमध्ये। पण आता काय झालंय, जरा ह्यावेळी आता इथं स्प्रिंग चाललाय तर लवकरच अर्ली समर सुरू झालाय, तुम्ही पाहू शकता एकदम रखरखीत ऊन पडायला सुरुवात झालेली आहे आणि इथलं भयानक ऊन असतं ऑस्ट्रेलियातलं, म्हणजे खूप जास्त टेम्परेचर असतं आणि ते आता सप्टेंबरमध्ये सुरू झालेलं आहे बऱ्यापैकी हॉट वेदर। तर आता म्हटलं की आता ही मेथी काढून घेऊयात, पण काय होणार आहे, ही मेथी ना मी पूर्ण हे करणार नाहीये, पूर्ण काढून घेणार नाहीये, मुळासकट उपटून नाही घेणार आहे, तर मी काय करणार आहे अशी खुडून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता ही मेथी किती छान आलेली आहे, शौर्य तू जवळ येऊन दाखवू शकतो किती छान आलेली मेथी आहे बघा, अगदी खालपासून त्या मेथीला पानं आलेली आहे तिथे। तर ही मेथी बऱ्याच ठिकाणी आता इथं हे 2 साईडला मी दोन्हीकडे टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इकडे पुढे पण लावलेली मी दाखवते तुम्हाला। इकडे पण लावलेली आहे, आपले पुढची जी फ्रंट मधली झाडं आहेत आपली मॅग्नोलियाची झाडं,
तर जे प्लांटर बॉक्स आहेत तर त्या प्लांटर बॉक्समध्ये पण ही अशी मेथी लावलेली, एवढी छान आणि हेल्दी मेथी आलेली आहे ना, एकदम हिरवीगार पानं आहेत मेथीची, खूप छान झाली आहे. आणि मागची फ्रंट बॅकयार्ड मधली पण मेथी मी तुम्हाला दाखवते नंतर. तर चला आपण ही काय करूयात, खुडून घेऊयात पहिल्यांदा मेथी. तर इथे पाहू शकता आता आपली मेथी काढून झालेली आहे. बऱ्यापैकी ही चाळणी भरून मेथी निघाली, कारण की 3-4 ठिकाणी होती ना ती. तर सगळी मी कात्रीने मस्तपैकी आता कट करून घेतली. आणि आता त्याच्यात गवत पण उगवलेलं आहे खरं तर, हे पण मला काढायचं आहे. अशी छानपैकी मी ही भाजी खुडून झालेली आहे माझी. आता याला पाणी मारून घेते म्हणजे परत ती फुटेल आता ती. चला आता आपण जाऊयात मागे बॅकयार्डमध्ये आणि तिथली मेथी कशी आहे ती पण मी दाखवते तुम्हाला. शौर्य बाबा बसलाय आतमध्ये, काय नाही जेली खाल्ली तस टाकला. तर आता मी आलेली आहे बॅकयार्डमध्ये आणि बॅकयार्डमध्ये हे आपलं वेजी गार्डन आहे. इथे मी वेगवेगळे भाजीपाला लावत असते. तर आता मी तुम्हाला सांगितलं की मी आता मेथी लावलेली आहे आणि त्यानंतर इकडे पाहू शकता इथे मी कोथिंबीर पण लावलेली आहे. मला जशी लागेल भाजीला तशी मी आता ही पण कट करून वापरत असते. तर छानपैकी इथं कोथिंबीर आलेली आहे. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल आता हिथली मेथी आहे ना, ह्या साईडची मी बऱ्यापैकी काढून घेतली होती. हे पाहू शकता हे 4-5 कप्पे हे यातली जी मेथी होती ही मी सगळी काढली आणि ती संपलेली आता ना, अजून फक्त एक इकडे बाकी आहे. तर ही जी मेथी होती इथं लावलेली ती बऱ्यापैकी मी सगळी अशी जवळ लावली होती, त्यामुळे अशी छान दाट मेथी आलेली आहे. पण जेव्हा अशी दाट येते ना तर त्याच्या ज्या काड्या असतात ना ह्या खूप पातळ असतात. त्यासाठी मी खास आहे ना जी पुढची मेथी अशी जरा विरळ टाकली होती, जेणेकरून ते थोडं जाड येईल त्याचं देठ. आणि ती खूप छान पण आलेली आहे. तर ही पण आता मला काढून घ्यायची आहे. आणि इथली जी मेथी होती ना तर ती बऱ्यापैकी मी माझ्या सगळ्या फ्रेंड्स बरोबर शेअर केली, कारण की खूप जास्त क्वांटिटीत होती माझ्याकडे. आणि आता मी परत इकडे नवीन बॅच लावलेली आहे. तर ती पण आता अशी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मी लावलेली आहे. म्हणजे आता कसं सगळी एका वेळी लावली ना तर मग सगळी एकदमच येते ती काढायला. त्यामुळे मी आता काय केलं एक आठवड्याच्या फरकाने लावणार आहे. म्हणजे ही लावून आता 1-1.5 आठवडा झालाय. ही मी 1 आठवड्याभरापूर्वी लावलेली आहे, ही 2 आठवड्यापूर्वी लावली होती. आता इकडची काढून झाली की मी ह्या 2 कप्प्यांमध्ये परत लावणार. म्हणजे मग अशी 1-1.5-2 आठवड्याच्या फरकाने ती येईल. तर चला मग आता ही तर काही मी काढणार नाहीये, ही अशीच ठेवणार आहे, कारण की आता पुढची जी मेथी मी काढून आणलेली त्याची बऱ्यापैकी आमची एक भाजी होणार आहे. त्यामुळे मग फक्त म्हटलं हे तुम्हाला दाखवूयात. आणि चला मग आता मी माझं आवरून घेते आणि हे आल्यावरती मग आपण थोड्याशा गप्पा मारूयात. तर आजचा व्हिडिओ हा बऱ्यापैकी असं थोडासा गप्पा, थोड्या ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार, असाच असला हलका फुलका व्हिडिओ असणार आहे आपला. आणि आपले छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण आम्ही लवकरच घेऊन येऊ तुमच्या भेटीला. तर हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करत राहा. चला आपण जाऊयात, आता मी आवरून घेते. चला आता मी आलोय आत्ताच कामावरून आणि तुम्ही मला वाटतं दीपालीचे गप्पा झालेत बहुतेक आत्ताच ऑलरेडी. दीपालीने व्हिडिओ बघितला मी चालवत होता. तर काही हे नाही म्हणजे विशेष नाही काय तसं बघायला गेलं तर. मी आता प्रिपेअर्ड पण नाही तुमच्याशी काय बोलायचं या विषयावरती खरं तर. पण बरेच दिवस व्हिडिओ नव्हता आला. मला असं वाटतं तो एक बरेच मेसेजेस येत होते, कमेंट येत असतात आपल्याला की व्हिडिओ का नाही येत तुमचे. तर सध्या खूप बिझी टाइम होता. इथून पुढे डेफिनेटली थोडा वेळ मिळेलच म्हणजे व्हिडिओसाठी असं वाटतंय. पण जसं जसं बिझी असतं तसं आपल्या प्रायोरिटीज कशाला ते ठरवायला लागतं, आपल्या प्राधान्य कशाला ते ठरवायला लागतं. त्याच्यानुसार आम्ही प्रयत्न करत असतो की काम, त्याच्यानंतर घरातल्या जी काम आहे, शौर्याच्या जे काही गोष्टी आहेत त्या सोडल्यानंतर वेगळा मोकळा वेळ मिळाला की मग कम्युनिटीत जे काही थोडंफार आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करता येईल ते, आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ, असा टाईपचं प्रायोरिटी असल्यामुळं व्हिडिओला कधी कधी म्हणजे सुट्टी मिळत होतच नाही. वेळ म्हणजे सुट्टीच होती इतके दिवस, 3-4 महिने झाले मला. बरोबर. पण नाही ठीक आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता आम्हाला, म्हणजे असं मला वाटतं. व्हिडिओ प्रत्येक वेळी आलेच पाहिजे असं नाही. पण काय आम्ही नेहमी म्हणतो असं की व्हिडिओ काहीतरी छोटे मोठे गोष्टी करताना जे व्हिडिओ दाखवायचे ते पण दाखवायला कधीतरी ठीक आहे, पण तेच करत राहायचं दिवसभर असं आम्हाला नाही वाटत. राईट, ते कदाचित त्यात काही चुकीचं असं नाहीये. सगळ्यांचे वेगवेगळे विचारू शकतात. आम्हाला असं वाटतं की काहीतरी तुमच्याशी खास गप्पा मारायचं असेल तर आम्ही आलं पाहिजे तुमच्या समोर, किंवा काहीतरी चांगलं शेअर करायचं, माहिती द्यायची असेल काहीतरी नाही का, असं म्हणजे डे टू डे लाईफ मधलं असं घरातलंच काय दाखवायचं ना. म्हणजे वेगळं काय नसतंच, म्हणजे रोजचं रुटीन हे सेमच असतं की जॉबला जायचं, घरी यायचं, स्वयंपाक करायचा, हेच म्हणजे काय दाखवणार ना. म्हणजे मला नाही वाटत की त्यातून काय घेण्यासारखं, म्हणजे घेण्यासारखं नसतं असं नाही. पण मग मला असं वाटतं त्यापेक्षा हिथं काय वेगळं आहे किंवा हिथं काय तुम्हाला नवीन सांगता येऊ शकतं, ह्या अशा माहिती शेअर करायला जास्त आम्हाला तरी आवडतं.
त्यामुळेच होत नव्हता वेळ. आणि आता म्हटलं चला अशाच गप्पा मारूयात थोड्याशा आपण. आणि कंटिन्यू मला ना ईमेल पण येत असतात. आताच एक 2 मिनिटापूर्वीच एक ईमेल आला एका ताईंचा की म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या प्रोसेस बद्दल म्हणजे करायची आहे त्यांना, तर तुम्ही प्लीज माहिती द्या आम्हाला. तर मी नक्कीच त्या ताईंना माहिती देईल. म्हणजे नंबर मी त्यांना कदाचित घेईन त्यांचा आणि त्यांना माहिती देईल. कारण की शेवटी काय आहे ना, आमचं म्हणजे आमचा उद्देशच हा आहे चॅनल मागचा, की आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आपण कोणाला मदत करू शकलो थोडीफार, की त्यांच्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्यामुळे त्यांना माहिती झालं, तर तेच खूप आहे आमच्यासाठी खरं तर. आणि मला प्रमोशनसाठीचे पण वेगवेगळे ईमेल येत असतात. आणि मी आजपर्यंत कुठल्याच ईमेलला रिप्लाय केलेला नाहीये प्रमोशनच्या. कारण की मला असं वाटतं की म्हणजे माहित नाही मला, पण मी फार कम्फर्टेबल नाहीये म्हणजे त्यासाठी. साधारण आमचं मत काय त्याच्याबद्दलचं, की जे लोक आपल्याकडे अप्रोच होतात आणि म्हणतात की आमच्या बिझनेसचं प्रमोशन करा, तो बिझनेस खरं आम्हाला माहित नसतो. खरं बरोबर बऱ्याच लोकांचं आता कसं व्हेरीफाय करणार, ते काय चुकीचं काम करतात का, ते काय चुकीच्या गोष्टी प्रमोट करतात का किंवा फसवतात का, क्वालिटी त्यांची चांगली का, हे व्हेरीफाय केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असं मला वाटतं. म्हणून आम्ही, आणि राहिला प्रश्न पैशाचा, तर मला नाही वाटत आम्ही पैशासाठी करत पण नव्हतो कधी. त्यामुळे आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन 1 वर्ष झाले. आणि मी म्हणजे एवढी ऑनेस्ट मी तुमच्यासोबत शेअर करते की अजून जे काय थोडंफार पेमेंट आला असेल युट्यूब कडनं, अजून ते त्या अकाउंटवरच आहे. आम्ही अजून त्याच्यासाठी अप्लाय पण केलेलं नाहीये. आणि ते जरी आलं तरी सुद्धा ते मागं पण सांगितलं होतं. आता ह्याच्यात पण एखाद्याला असं वाटेल की अरे हे स्वतःचं मार्केटिंग करायचं, मार्केटिंगचा प्रश्नच नाही. आमचं स्पष्ट मत आहे, ह्याच्यातनं जे काय थोडंफार पैसे येतील ना, एकदमच छोटे असणार आहेत ते, अर्थात इथल्या करन्सीच्या अँगलनी, पण जे काय छोटे मोठे येतील ते पैसे पूर्णपणे कम्युनिटी कुठल्या ना कुठल्या कॉजसाठी वापरायचे. असं आहे, म्हणजे कुठल्या तरी कारणासाठी वापरायचं. आम्ही ऑलरेडी काही गोष्टी तर करतो, पण ते सांगायचे नसतात. आणि असं पण सांगायचं नसतं, पण हे जर नाही सांगितलं तर लोकांना नवीन खरंच काही इन्स्पायर होत लाईव्ह लोक आमच्याकडे बघून. जर तुम्हाला हजारो लोक बघतात व्हिडिओ, त्यातले 10 लोकांना जरी असं वाटत असेल की नाही हे काहीतरी राईट चांगलं बोलतात, मला असं करायचंय, तर आमचं म्हणजे सार्थक लागलं एवढं सगळं गप्पा. बरोबर. त्यामुळे आम्ही ते सांगतोय. खरं तर बघायला गेलं तर आपण काय सांगितल्या नाही पाहिजेत, पण ठीक आहे म्हणजे त्यातून कोणी खरंच तर इन्स्पायर होणार असेल की बाबा युट्यूबचा जो काही पैसा आम्हाला थोडाफार येईल तर तो आम्ही नक्कीच अशा चांगल्या कामासाठी वापरू. आणि पाहायला गेलं तर हे काय आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला की इन्कम, युट्यूबचा इन्कम ह्यासाठी करतच नाही. आम्ही तुम्हाला माहिती, आम्ही दोघंही चांगले वेल सेटल आहोत इथं आणि बऱ्यापैकी चांगलं अर्निंग करतो. त्याच्यामुळे मला नाही वाटत, फक्त ह्यातून हेच की एक छंद आहे मला. आणि मला असं वाटतं ह्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आमच्या पण कुठेतरी मेमरीज कुठेतरी सेव्ह करतेय, तर ते एक मला आनंद मिळतो त्यातनं खरं तर. त्यामुळे मी करत असते. आणि मेन म्हणजे कोणाला तरी आपल्या व्हिडिओतनं फायदा होतोय किंवा काहीतरी माहिती मिळते, हेच आमच्यासाठी खूप आहे. आणि मला सांगायला नक्की आवडेल. आणि त्या आता नवीनच एक 3-4 फॅमिली आल्यात आता पर्थमध्ये मूव्ह झालेल्या आहेत इंडियातनं. आणि ते आमच्या इंडियात असताना व्हिडिओ पाहिजे आणि त्यांनी इथं आल्यानंतर मला ओळखलं कार्यक्रमात भेटल्यानंतर. तर आणि येऊन गप्पा मारल्या, मला एवढं छान वाटलं. आणि म्हटलं की ताई इंडियात असताना पण आम्ही तुमचे व्हिडिओज पाहायचो, तर खूप छान वाटतं. आणि असं वाटतं की अरे हेच खरं तर आपल्या चॅनलचा मोटिव्ह होता आणि तो कुठेतरी आता खरं ठरतंय ते. आम्हाला 1-2 असे पण कमेंट आले होते आम्हाला म्हणा दीपालीला, कारण की मी जास्त इन्व्हॉल्व नाही, तुम्हाला माहिती आहे. तर असं पण कमेंट होते की इथं आल्यानंतर कम्फर्टेबल व्हायला आम्हाला अचानक कोणीच ओळखीचं नसलं की जे वाटतं ना ते तुमच्यामुळे आम्हाला वाटलं नाही. तुम्ही होते म्हणून आम्हाला माहिती होतं की कोणतरी आहे आपल्या ओळखीचं. आपण त्या फॅमिली बरोबर पण ते जर कम्फर्टेबल असतील व्हिडिओमध्ये तर त्यांच्याबरोबर पण एक व्हिडिओ आपण नक्कीच करूया. सगळ्याच नवीन फॅमिली एक नवीन फॅमिली बरोबर करू शकतो. बरेच आता फॅमिली आल्यात आता इंडियात नाही ते एक इथल्या इतर फॅमिली ज्या आम्हाला वाटतात की ज्यांचं काम समाजामध्ये चांगलं आहे, की ती लोक चांगली आहेत, अशा लोकांबरोबर पण व्हिडिओ करू शकतो. आमच्याचकडनं सगळ्या गोष्टी मिळतील असं काही चांगल्या गोष्टी त्यांच्याकडनं पण ऐकायला मिळतील आपल्याला. आणि कधी कधी ना लोक खरं तर खूप चांगलं काम करत असतात, पण ते सगळ्यांपर्यंत त्यांचं काम पोहोचतच असं नाहीये. म्हणजे आता हे आम्ही काय करतो तर आम्ही व्हिडिओ करतो, त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला इथं शेअर करतो, त्यामुळे तुम्हाला माहित होतं. पण इथं बरेचसे लोक असे आहेत की ते खूप चांगलं काम करतात, फक्त ते माहित होत नाही कोणाला. तर मला असं वाटतं त्यांना पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणलं पाहिजे किंवा त्यांचं काम सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे की ते किती छान काम करतात. तर खरं हे केलंच पाहिजेत आपण ह्या गोष्टी, नाही का? बरोबर. आणि हजारो किती 1000च्या पेक्षा जास्त चांगले कमेंट असतील आमच्याकडे तुमच्या आलेल्या, ते सगळं खूप भारी ऐकायला वाटतं. आणि खरंच इन्स्पायर होतो आम्ही पण आणि त्यातून एक ऊर्जा मिळते. पण काय ना आता थोडंसं कुठंतरी हे मला तरी म्हणायचे की तू काय एवढी शांत झालीये, व्हिडिओचं का मनावर घेत नाहीये. पण खरंच खूप दगदग होत होती. आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टीत खूप तुम्हाला स्ट्रेच करावं लागत असेल ना स्वतःला, तर कुठंतरी थांबलं पण पाहिजे, नाही का? म्हणजे तर मग मी पण मला असं वाटलं की नाही ठीक आहे, जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा करू. आणि आता आम्ही थोडंसं रिलॅक्स झालोय. साईड बाय साईड तर गोष्टी चालूच राहणार आहेत, त्या काही कधी थांबणाऱ्या नाहीयेत ह्या.
पण असंच कधीतरी वेळ काढून तुमच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत किंवा नवीन नवीन गोष्टी नवीन तुमच्यासोबत, कारण की ह्या माध्यमातूनच आहे ना आम्हाला डायरेक्टली पण म्हणजे जे रेग्युलर कमेंट करणारे असे कमीत कमी 15-20 लोक आहेत, मेंबर्स आहेत की त्यांना ताई आहेत, दादा आहेत असं म्हणायला लागले. कारण की आता नाती तयार होतात, काका आहेत, काही काका काकू आहेत, काही काका इथं काय एक काका काकू होते ते आता युएसला आहेत, त्यांच्या दुसऱ्या मुलीकडे गेलेत, ते आता इथं मुलाकडे होते नंतर मुलीकडे गेलेत, आता काही लोक इथं आलते ते इंडियात गेलेत, पण ते त्याच्यावर कमेंट करत असतात की आम्हाला ते भेटले होते कुठं ना कुठं तरी. तर त्यांना ती जी फिलिंग येते का आम्ही शब्द सांगू नाही शकत आणि त्याची व्हॅल्यू आकड्यामध्ये होऊ शकत. खरंय खूप भारी वाटतंय आणि इतके चांगले लोक जोडलेत ना काही या माध्यमातून ह्या व्हिडिओच्या, तर खूप छान आहे. हेच खरं तर आमचं, मी तर म्हणेन हेच खरं आपलं आहे नाही का, समाधान आहे, आम्ही याच्यातच समाधानी, हाच आमचा इन्कम आहे असं मला वाटतं. बरोबर, मला ते शब्द सांगता येत नव्हतं. बाकी असं पण असणार आहे काय आज म्हणजे अर्थात पूर्ण ह्या काळात आहे ना मला एक गोष्ट आवर्जून सांगू वाटते खरं तर की पुढच्या खास व्हिडिओ पण घेऊ शकतो मी त्याच्यावर वृत्तींबद्दल पण. मला असं वाटतं म्हणजे खूप चांगल्या काही गोष्टी, खूप चांगल्या कमेंट आल्यानंतर 1-2 व्यक्तींच्या आम्हाला असं पण कमेंट आलं, काही काही निगेटिव्ह कमेंट होतं, पण त्या निगेटिव्ह कमेंट टार्गेटेड पण कमेंट होतं. मला एकदम, मी आता माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला हसू दिसत असेल कारण की ना मी भरपूर लोकांना भेटतो, ती भरपूर लोकांना भेटते, आम्ही भरपूर लोकांना ओळखतो आणि भरपूर लोकांच्या संपर्कात असतो. कोण आपल्याबद्दल काय विचार करू शकतं, काय नाही विचार करू शकतं, त्याचा आम्ही तेवढा विचारही करत नाही. चांगलं काम करत राहायचं आणि प्रत्येकाचा चॉईस आहे, त्याला त्याचं काय म्हणणं मांडायचं त्याचं. आता जे टार्गेटेड कमेंट असतात त्यांचं काय करायचं, ह्या कमेंट कुठे येतात, काय ही विकृती, काय प्रकार काय नक्की, त्याच्यावर माझी एक फिलॉसॉफी ती नंतर मी तुम्हाला नंतर सांगेल. तर पण तो आनंद आहे, मला असं वाटतं की त्यातला पण आनंद घेतला, पण त्यामुळे मला राग अजिबात येत नाही. आणि ते अर्थात 2-3-5 हजार चांगल्या कमेंट नंतर 5 ते 6 कमेंट अशा की शोधून चुका काढणार आहे म्हटल्यावर मग काय ते म्हणजे प्रमाण बघता तर कळलंच आपल्याला की त्यांच्या डोक्यात ते येऊ शकतं. अशा लोकांचा तो आकडा तेवढाच असतो समाजात, अशा टाईपचा विचार करणारा, आणि तो असला पाहिजे. त्यामुळे त्या बाकीच्यांची आम्हाला किंमत कळते. त्यामुळे करत राहा, जे कोणी करत असतील ते एखादं जरा करत आली पण पाहिजे ना, मजा तर काय दुसरं काय. काय हरकत नाही. चला आता मला पण पडलीये बाहेर ती थोडीशी, आता दिवसभर एवढं ऊन असतं आणि संध्याकाळची अशी हवा सुटलीये, छान वाटतंय. मी मस्त बसून हे करतेय, गहू क्लीन करतेय आणि भाजी तर मी तुम्हाला दाखवलंच, भाजी काढून आणली आहे गार्डन मधनं. आता ती भाजी बनवायची आहे, पहिल्यांदा आता पीठ नाहीये तर पहिल्यांदा दळण लावून घेणार, घरामध्ये गिरणी आपल्या, तर ते करावंच लागतं हे गहू नीट. आणि मला हे सांगायला आवडेल, हे गहू मला आहे ना म्हणजे तुमच्या आपल्यापैकी बरेच जण तिचे व्हिडिओज पाहतात, प्रियंका पवार, राणी म्हणजे राणी तिला म्हणजे सगळे युट्यूबची तिची फॅमिली तिला राणी नावाने ओळखते, पण आम्ही प्रियंकाच म्हणतो तिला. तर तिने दिलेले गहू आहेत हे, मला वाटते 5-6 महिने झाले आहे ना त्यांनी गहू दिले होते आपल्याला, म्हणजे त्या भाऊजींना तिच्या हसबंडला कुठेतरी भेटले होते जास्त क्वांटिटीत, तर त्यांनी हा गहू दिला होता. जवळजवळ 25-30 किलो गहू दिले होते तिने मला, तर तेच अजून वापरतोय. आणि प्रियंकाचे थँक्यू. त्यांचेच नाही तसे पण म्हणू, पण तरी कधीतरी वेळ योग आला तर काहीतरी त्यांच्याशी गप्पा मारताना पण एखादा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर एक प्रियंकाचा. आणि बऱ्याचशा आपले जे इथले मंडळाचे जे कार्यक्रमांचे आमचे व्हिडिओज असतात तर त्यात बऱ्यापैकी सगळे तिला. त्या पलीकडे काय होतं माहिती का, मला असं वाटतं कधी कधी काय होतं, पलीकडे तुम्ही प्रेक्षक म्हणून बघा तेव्हा तुम्हाला कधी कधी वाटू शकतं की एकाच सिटीमध्ये 2-3 लोक व्हिडिओ करतात तर त्यांच्यात काहीतरी वेगळी कॉम्पिटिशन तर नाही, मुळात तेही पैसे कमवत नाहीत ना, आम्ही नाही तेवढं डेफिनेटली कॉम्पिटिशन काहीच नसते, पण वेळच मिळत नसतो. आमच्या पण गप्पा व्हायला आम्हाला टाइम जातो कारण भरपूर कामं. बाकी त्या कुटुंबाबद्दल म्हणायचं झालं तर म्हणजे आमचे ते जुने फॅमिली फ्रेंड आहेत, माणसं चांगली आहेत, खूप चांगली फॅमिली आहे प्रियंका, सगळे लोक चांगले आहेत. त्या मावशी येत जात असतात त्यांच्या, त्या आम्हाला ते आणि आम्ही इतक्या मिक्स झालेलो असतो आजकाल, खूप चांगले आहेत लोक. म्हणजे अंतर आहे घरांमध्ये आमच्या भरपूर अंतर आहे, 1 तासाच्या अंतरावर राहते ती ना, पण आमचं येणं जाणं असतं. ते मागच्या आपल्या एका व्हिडिओ मध्ये आहे, म्हणजे तिच्या सासूबाई आल्या होत्या प्रियंकाच्या, तेव्हा ते आले होते घरी जेवायला, तर त्यामुळे असंच म्हणजे आता विषय निघाला म्हणून हे गहू निवडताना मला असं वाटलं की हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. हा गहू मला प्रियंकाने दिलेला आहे. तर चला मग मला असं वाटतं की आपण थांबूया तिथेच. आणि आता लवकरच पब्लिक हॉलिडे येतोय 2-3 दिवसावर तिकडे, क्वीन्स बर्थडे आहे ना मला वाटतं, क्वीन्स बर्थडे. फक्त सुट्टी एवढंच माहितीये, कशाची हेच माहित नाही. मला सुट्टी आहे पण लक्षात नव्हतं आता. नाही मंडेला ऑफ आहे, म्हणजे पब्लिक हॉलिडे इकडे. तर मस्तपैकी छान एक प्लॅन करणार आहोत आम्ही आणि काहीतरी एक नवीन गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे इथली ऑस्ट्रेलियातली आम्ही. तर आय होप तो पण व्हिडिओ तुम्ही बघाल आणि असेच आता आम्ही प्रयत्न करत राहू व्हिडिओ असे बनवत राहायचा आणि तुमच्यापर्यंत माहिती शेअर करायचा. तर चला मग मला असं वाटतं आपण हा व्हिडिओ इथं एंड करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आता कधी वेळ मिळेल तेव्हा मी बनवेन आणि
काळजी घ्या तुम्ही पण सगळे आणि आपले व्हिडिओज पाहत राहा. आपल्या चॅनलला तुम्ही असंच प्रेम देत राहा आणि आपल्या 10,000 सबस्क्रायबरचे जे सेलिब्रेशन आहे ते करणारच आहे आम्ही लवकर, पण ते करायला पण टाइम नाही आम्हाला. अशी करतापर्यंत 11 पण क्रॉस झाले असेल, आता 11च्या ऑलमोस्ट जवळ आहे. 11,000 होत आलेत आपले सबस्क्रायबर. तर ते मला वाटतं सेलिब्रेशन आम्हाला टाइम भेटेपर्यंत, काय म्हणतात, दिवस आमचा फिक्स होईपर्यंत ते 11,000 पर्यंत जातील आपले. तर बघू मग आम्ही आमच्या 1-2 फ्रेंड सोबत सेलिब्रेट करणार आहोत. आणि चला मग थांबायचं आपण थांबायचं, चहा इथं. करू. थांबूयात, मला चहा पण थंड झालाय, आता चहा घेतो आणि छान छान गप्पा मारत राहू इथून पुढच्या व्हिडिओत पण आपण. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.